नमस्कार, मी अक्षदा कुलकर्णी. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता दिवाळी जवळ येते आणि दिवाळीमध्ये आपण खाण्यापिण्याचा फारसा विचार करत नाही, पण त्याचे परिणाम आपल्याला नंतर भोगायला लागू शकतात. तर म्हणूनच दिवाळी स्पेशल डाएट म्हणजे आनंद पण मिळेल आणि आरोग्य पण छान राहील, हे कसं असावं यासाठी आम्ही आजचा हा व्हिडिओ करतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. हाय नेहा. हाय. सो दिवाळी जवळ येते आणि दिवाळीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिठाई म्हणजे फराळ तर असतोच आपला नॉर्मल चकली शंकरपाळी, पण बरेचदा येणारे पाहुणे काहीतरी स्वीट्स घेऊन येत असतात आणि त्याच्यामुळे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं खाणं होतं, फराळ होतो, सुट्टी असते, घरी असलं की असंही जास्त खाल्लं जातं. तर दिवाळीमध्ये आपलं डाएट कसं सांभाळायचं ह्याच्याबद्दल काय म्हणशील? सगळ्यात पहिले सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि आपल्याला सगळ्यांना मजा करायची आहे, पण थोडंसं एक माइंडफुलनेस असावा म्हणून आम्ही आजचा एपिसोड करत आहोत. तर जसं तू म्हणालीस की आपल्याला मिठाई आपल्या घरी लोक पण आणत असतात, आपणही घरात मिठाई बनवत असतो. तर मेजरली काय आहे की हे सगळं एपिसोड करण्याचं हे पण एक कारण आहे की पोस्ट दिवाळी आता गेले इतके वर्ष आम्ही प्रॅक्टिस करत आहोत. लोकांचे शुगर वाढलेले असतात, वजन वाढलेलं असतं, म्हणजे अगदी जानेवारीत आपण तो टार्गेट धरून जिम लावतो, काय करतो ते इथपर्यंत आणतो आणि परत ह्या फेस्टिव्ह सीझनमध्ये पुन्हा ते गेन होतं आणि परत तीच सायकल सुरू होते. त्यामुळे थोडासा माइंडफुलनेस ठेवला तर आपण ॲटलिस्ट आपण मेंटेन राहू, वाढणार तरी नाही. म्हणजे कमीचं आपण नको बघूया या सीझनमध्ये, पण ॲटलिस्ट वाढू नये म्हणून काय करायचं या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. तर सपोज आपण घरात मिठाई, आपण घरात लाडू किंवा करंजी आहे हे गोड आपल्या घरात होतंच आणि खावंसं पण वाटतं. त्या ड्युरेशनमध्ये ती गोष्ट आपल्याला खावीशी वाटते, कारण घरात पण छान बनवत असतात किंवा लोक पण आणतात. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की थोडासा माइंडफुलनेस करायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा नॉर्मल पण जेवतोय परत हे खातोय तर आपण बघितलं पाहिजे की त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहे. आता सपोज तुम्ही करंजी बघितली तर काही लोक त्यामध्ये मैदा, मेजरली मैद्याचीच वापरतात, थोडंसं आत्ता मॉडिफाय करतात लोक, तर काही जण गव्हाचं पीठ वगैरे वापरायला लागले आहे. तर तुमचं असं आहे की मला ट्रेडिशनल फूड त्याच पद्धतीने खायचं आहे की मला तीच चव पाहिजे आहे, तर ठीक आहे, हरकत नाही, पण त्याचा पोर्शन कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सपोज तुम्ही जेवता आहात, त्याच्यामध्ये तुम्ही पोळी भात ह्या गोष्टी खाताय तर ते कार्बोहायड्रेट्स आहे. पण तुम्हाला जर करंजी खायची आहे किंवा एक लाडू खायचा आहे तर तुम्ही थोडंसं तुमच्या आहारातले कार्बोहायड्रेट्स कट केले पाहिजे. म्हणजे दिवसभरात तुम्हाला साधारण सांगितलं असेल की तुमची 2000 कॅलरीज आहे किंवा ते फार कॉम्प्लिकेट न करता तुमचा दिवसभराचा आहार एक 4 पोळ्यांचा असेल तर तुम्हाला त्या दिवशी 2 करंज्या खायच्या किंवा 1 करंजी 1 लाडू खायचा, तर एक पोळी आपण कमी खायची किंवा 1 वाटी भात कमी करून टाकायचा सकाळचा आणि संध्याकाळचा. तर तो जो काही कॅलरीज आणि त्याचा जो प्रकार आहे, तो जो काही मिठाईचा प्रकार, तो त्याच्या बजेटमध्ये फिक्स करायचा आपण बघायचा आहे त्या कॅलरी ह्याच्यामध्ये. तर आपण बॅलन्सिंग करायचं आहे. आणि सपोज तुम्ही मधल्या वेळेत खाल्ला की सपोज तुम्ही नाश्ता स्किप केला, पोहे उपमा आपण जसं काय करत असतो किंवा काय जे आपल्या घरात थालीपीठ असतं, इडली असते, तर आपण नाश्ता स्किप करून 1 लाडू खाल्ला आणि त्याच्यासोबत 2-3 बदाम खाल्ले. म्हणजे बदाम आणि अक्रोड आहे किंवा नट्स, जी फॅमिली असते त्याच्यामध्ये फायबर्स चांगले असतात, प्रोटीन्स चांगले असतात, तर तुम्ही त्याच्याने मग तसं कॉम्बिनेशन करून खाल्ल्याने फार शुगर पण वाढणार नाही किंवा ते एक बॅलन्स आउट होऊन जातं कुठेतरी की आपण काहीतरी स्किप केलं आणि त्याच्याऐवजी आपण हे ॲड केले. तुम्ही भरपेट जेवत पण आहात आणि त्याच्यासोबत 2-3 करंज्या खातायत, लाडू खातायत, तर अशा कंडिशनमध्ये तब्येत बिघडायचे चान्सेस नक्कीच वाढतात. तर आपल्याला तशा गोष्टी टाळायच्या आहेत, थोडासा माइंडफुलनेस प्रॅक्टिस करायचा आहे. आणि एक्सरसाइज कसा ह्याला मदत करू शकतो? म्हणजे आपण जर त्या ह्यानी बघितलं दिवाळीत सगळेजण लवकर उठतात, म्हणजे जे वर्षभर न उठणारे आहेत ते पण अभ्यंग स्नानासाठी आपण लवकर उठतो, तर त्याचाच फायदा आपल्याला एक्सरसाइजसाठी पण. येस, अगदीच. तर आता दिवाळीचं आपण म्हणतो आपण अभ्यंग स्नानासाठी उठतच असतो लवकर, आणि असं नाही आहे की दिवाळीत आपलं थोडंसं जास्त खाल्लं जातं म्हणून जास्त एक्सरसाइज करायची, तसं पण प्रकार नाही. पण माझं हे म्हणणं आहे की तुम्ही जसं रुटीन तुमचं जे काही आहे ना, एक्सरसाइजचा जो प्रकार चालू आहे, जे काय तुम्ही वॉक करत आहात, स्विमिंग करत आहात, जिमिंग करत आहात, काही, तर ते तेव्हा फक्त टाळू नका. जर तुमचे जिकडे काही क्लब्स असतील, काही जिम्स असतील, ते बंद असतील, सुट्टी असेल, तर ॲटलिस्ट तुम्ही एवढी प्रोव्हिजन करा की तुम्ही एक 30 ते 40 मिनटं तुम्ही चालून या.
कारण आपण दिवाळीच्या दिवशी पण अगदी खूप वेळ आपण बिझी नसतो. तर मग साधारण खूप लोकांच्या घरीचं कल्चर असतं दिवाळीच्या घरी आपण लक्ष्मीपूजनाला बघतो की सकाळी एवढं काही नसतं, आपलं अभ्यंग स्नान वगैरे झालं का त्याच्यानंतर थोडा टाइम आपला फ्री असतो, फराळाचं वगैरे आपण खातो, एकमेकांच्या घरी जातो. तर आपण खूपशा लोकांकडे मंदिरात जायची हे असते पद्धत आहे की मंदिरात जातात. तर थोडंसं मंदिर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही, जवळ म्हणजे पायी जाणं असेल तर तुम्ही पायी जाणं प्रिफर करा, किंवा मग थोडंसं तुम्ही जास्त लांब असेल तर कारने जाणार असाल किंवा व्हेकलने जाणार असाल ती थोडंसं अलीकडे पार्क करा की तिकडे तुम्ही त्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही फिरू शकाल किंवा ते चालणं होईल. तर थोडंसं ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. आणि संध्याकाळी पण मित्रमैत्रिणींकडे कुठे जात असाल तुमच्या सोसायटीमध्ये जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा आणि थोडंसं नाही म्हणता आलं पाहिजे. कधी कधी असं होतं ना की आपल्या घरी पण आपण खाऊन आपण सॅच्युरेट होतो, तेव्हा खाण्याची इच्छा नसते, फक्त दुसऱ्याला राग येईल म्हणून आपण त्यांच्या ह्याच्या खातीर आपण ते खात असतो. तर त्यामुळे थोडंसं नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे. दरवेळेस असं नसतं की आपल्यालाच खावंसं वाटतं म्हणून खातो, कोणीतरी आग्रह करते म्हणूनही खात असतो. तर त्यावेळेस त्यांना थोडासा मान ठेवण्यासाठी एक थोडासा तुकडा तुम्ही खाऊ शकता किंवा काहीतरी तिखट त्या जागी तुम्ही खाऊ शकतात. आणि माझं अजून एक असं लोकांना अपील आहे की सध्या ना आरोग्याच्या समस्या प्रत्येकच घरात आहेत. आणि म्हणजे घरात अगदी आई वडिलांना डायबिटीज, आजी आजोबांना डायबिटीज, BP किंवा आपलं लाईफस्टाईलच असं झालेलं आहे ना की प्रत्येक घरामध्ये एक पेशंट आहेच कुठला ना कुठला. तर हे जे पदार्थ आहे ना हे खूप जास्त साखरेमध्ये जास्त आहे, हाय कॅलरी आहे, हाय फॅट आहे. आणि ना आत्ता आपण हे माइंडफुलनेस प्रॅक्टिस करायचं वगैरे म्हणतो, पण वयोवृद्ध माणसं असतात ना ते लहान मुलांसारखे असतात. त्यांना तुम्ही एक असं काहीतरी दिलं तर त्याच्यामुळे त्यांना होत नाही, तर त्यांना थोडासा राग आल्यासारखं पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही कोणाला गिफ्ट देणार असाल किंवा कोणाला काही घरात त्यांच्या पाठवत असाल तर ती गोष्ट एक डोक्यामध्ये ठेवून पाठवा की अरे ह्यांच्या घरात एखादा पेशंट आहे डायबिटीसचा, तर आपण ह्यांच्याकडे फार गोड नाही पाठवलं पाहिजे. म्हणजे हा माइंडफुलनेस देणाऱ्यांनी पण दाखवला पाहिजे की म्हणजे हळूहळू ते कल्चर आपण डेव्हलप करत गेलो. जसं पूर्वीची लोक खूप जास्त फिजिकली ऍक्टिव्ह होते, ते पचवू शकत होते एवढी साखर, आता नाही त्या गोष्टी होऊ शकत. त्याच्यामुळे तुम्ही ड्राय फ्रुट्स आहे, अक्रोड, बदाम, हे जे सीड्स असतात ते तुम्ही त्यांना गिफ्ट करा. अगदी म्हणजे आता कोणी म्हणेल की हां हे तर फार आता तुम्ही एक्सपेन्सिव्ह गिफ्ट सांगतात. म्हणजे मी तुम्हाला एवढंही सांगेल की तुम्हाला हवं असेल तुम्ही 1 किलो शेंगदाणे गिफ्ट केलं तरी चालतील, पण फार ती मिठाई खूप फॅट आणि हे किंवा खूप नमकीन ते फरसाण हे देण्यापेक्षा तुम्ही काहीतरी फळांची बास्केट दिली तर सगळ्यात उत्तम राहील. तर असं काहीतरी गिफ्ट करा. थोडासा अंदाजा घ्या की त्या घरातल्या वातावरण कसं आहे आणि तिथे आपण कसं काय दिलं पाहिजे. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं, कारण ते सोनपापडी सर्क्युलेट होण्याचे मीम्स आणि जोक्स आपण सगळे वाचत असतो, पण आपण जिथे देतोय तिथे नक्कीच विचार करून ती गोष्ट गिफ्ट केली गेली पाहिजे. अजून एक मला असं प्रश्न आहे की बरेचदा आपण जर दुकानांमध्ये पाहिलं बऱ्याचशा नॉर्मल मिठाईच्या किमतीच्या साधारण 1.5 दुप्पट किमतीमध्ये शुगर फ्री टॅग लावून बऱ्याचशा गोष्टी मिळतात. म्हणजे मी तर मध्ये रिलायन्स शॉपमध्ये डायबिटीज स्पेशल पोटॅटो असं सुद्धा एक पाकिट पाहिलं. तर हे शुगर फ्री मिठाई ही नक्की शुगर फ्री असते का त्याचे काही वेगळे डिसएडव्हान्टेजेस असतात? आता कसं आहे की आता शुगर फ्री पदार्थ प्रत्येकच लाईनमध्ये आले, मिठाई असो का आईस्क्रीम्स असो का हे असो. तर आता जे लोकांना असं आहे की डायबिटीज आहे आणि अनकंट्रोल डायबिटीज आहे त्या लोकांना की म्हणजे थोडं जरी त्यांची ऑलरेडीच शुगर 350-400 असते, म्हणजे फार अगदी कष्ट करून पण, तर त्या लोकांमध्ये काही हरकत नाही की त्यांना मिठाई खावीशी वाटली तर मी म्हणेल की साखरेची मिठाई खाण्यापेक्षा मग ती आपण मिठाई एकच दिवस खाणार आहे, ते काही शुगर फ्री आपल्या पोटात रोज जाणार नाही. शुगर फ्री टाकून ती मिठाई बनवली गेली असते म्हणून त्यांनी खाल्ली तरी साखर नाही वाढत रक्तातली. तर ती तुम्हाला एखाद्या वेळेस खायची असेल आणि ट्रस्टेड माणूस असेल की चांगले इन्ग्रेडियंट्स वापरून चांगलं शुगर फ्री वापरून जर ती केलेली असेल तर एखाद्या दिवशी खायला काहीच हरकत नाही आहे ती. पण मग पण माइंडफुलीच, कारण आता नुसतं त्यातलं शुगर फ्री म्हटलंय पण त्याच्यामध्ये फॅट्स आहेच ना. तर मग असं नाहीये की एक घटक कमी केला म्हणून दुसऱ्या गोष्टी, तर त्यामध्ये फॅट्स आणि या गोष्टी बाकीच्या आहेत, त्यामुळे ती पण माइंडफुली खाल्ली पाहिजे. पण ज्यांना अनकंट्रोल डायबिटीज आहे तर ती लोकांसाठी तो एक चांगला ऑप्शन आहे रादर दॅन शुगरचं खाण्यापेक्षा. येस. सो मला वाटतं आपले बरेचसे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे ॲड्रेस झालेले आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. छान खा, मस्त सगळे पदार्थ एन्जॉय करा. पण ज्या छोट्या छोट्या टिप्स आता तुम्हाला नेहानी सांगितल्यात त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची फक्त दिवाळीच छान नाही जाणार तर त्याच्या पुढे
सुद्धा तुमचे दिवस छान जातील आणि ह्या फॉलो न केल्यामुळे जो त्रास होऊ शकतो तो वाचेल. त्याच्यामुळे या नक्की फॉलो करा. आणि हो, अजून एक गोष्ट की तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि ज्या कोणाला ह्या टिप्सची गरज आहे त्यांना ह्या टिप्स नक्की पाठवा. तुमच्याकडे सोनपापडीचं पाकिट सर्क्युलेट करणारे किंवा खूप जास्त मिठाई गिफ्ट देणारे जर कोणी असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा. त्यांच्या गिफ्टमध्ये नक्की फरक पडेल अशी खात्री आहे मला. सो धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जस्ट फॉर हार्ट्सच का? हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.